राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे पाणी टंचाईची परिस्थिती मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते। मराठवाड्यातील 377 गावांमध्ये पाणी टंचाई असून या गावांना 433 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। संभाजीनगरच्या शेंद्रा जलकुंभावरून याच पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे याच मराठवाड्यात पाणी टंचाई देखील जाणवत आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा या जलकुंभावर आहे आणि या ठिकाणी जिकडे पाहाल तिकडे या टँकरची लाईन लागलेली आहे आणि कारण या टँकरच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी हे टँकरचे पाणी पुरवठा केला जातो। मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील जवळपास आपण आकडे जर पाहिले तर 377 गावांमध्ये आज घडीला पाणी टंचाई आहे आणि त्यामुळे 433 टँकरने जे आहे तर पाण्याचा पुरवठा या गावांमध्ये केला जातो। अनेक गावांमध्ये तर जे आहे तर टँकर देखील अजून पोहोचलेले नाही, त्याचे प्रस्ताव देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे टँकरचा आकडा हा वाढताना पाहायला मिळतोय। आता या जलकुंभावरून दिवसभरातून किमान 50च्या घरात टँकर जे आहे तर पाणी जे आहे तर भरले जातात। तुम्ही टँकर चालक का? हो, चालक मालक। कोणत्या गावाला देतात? कोटगाव, अंबड आणि बाळापूर। किती खेपा करतात दिवसातून? दोन। काय परिस्थिती हो गावामध्ये पाणी टंचाईची? पाण्याची टंचाई खूप टंचाई आहे, खूप टंचाई लगेच काय सांगा। टँकर लागून देत नाही तरीच माहिती तिथं उभा राहता। टँकर लागून सुद्धा देत नाही एरियाला, दोन्हीकडे एरियाची मला वाटप नाहीची, पण एरिया सुद्धा गाडी लागून देत नाही ती, एवढी पाण्याची टंचाई त्या गावाला। कमीत कमी आता आपल्याला 2 महिने झाले टँकर चालू करून, तर तिथं अजून पाण्याचं काही त्यांना जाणव आहे ना, एवढं पाण्याची टंचाई तिथे। ही सगळी भयंकर परिस्थिती मराठवाड्यातील आहे। मी तर तुम्हाला थोडंसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही टँकरची लाईन आहे ना, तर ही शेवटपर्यंत जिथं रोड संपतो तिथपर्यंत लाईन आहे। सकाळी 4 वाजेपासून या ठिकाणी जे आहे तर टँकर जे आहे तर पाणी भरण्यासाठी येतात आणि प्रत्येक टँकर चालक जे आहे तर किमान 2 गावांमध्ये किंवा ज्या गावांमध्ये 2 खेपा होतात तिथं 2 टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि पहिला नंबर सकाळी 4 वाजता लागला तर दुसरी खेप होण्यासाठी संध्याकाळची 6 वाजतात। म्हणजे संपूर्ण दिवस या टँकर चालकांचा या खेपांसाठी चालतो, नंबर लावा लागतात। मराठवाड्यातील ही पाण्याची भीषण परिस्थिती जी आहे तर आपल्याला पाहायला मिळते। टँकरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो। तब्बल 433 टँकर मराठवाड्यात सुरू आहे आणि अजूनही अनेक गावांचा प्रस्ताव या टँकरसाठी दिलेला आहे। त्यामुळे मराठवाड्याची ही पाणी प्रश्न जो आहे तर तो अत्यंत गंभीर बनत चाललेला आहे। पावसाळा कधी सुरू होईल माहित नाही, पाऊस यायला आणखी उशीर आहे, मात्र मराठवाड्यात आज घडीला अत्यंत भयंकर अशी परिस्थिती आहे, पाणी टंचाई आहे। एकीकडे अवकाळी पाऊस होतोय आणि दुसरीकडे पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय आणि अशा या टँकरच्या माध्यमातून गावागावात जे आहे तर पाणी पुरवठा केला जातो। मात्र हे आलेलं पाणी देखील जे आहे तर लोकांना पुरत नाही आणि त्यामुळे नागरिक पाणी टंचाईचा सामना करतायत। मात्र प्रशासनाकडून होईल तेवढा प्रयत्न केला जातोय, अशा टँकरच्या माध्यमातून गावागावात पाणी दिलं जात आहे। त्यामुळे आता पाऊस कधी पडतो याकडे मराठवाड्याचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।